ही जेव्हा जेव्हा लंडनला जातात, कुठल्या कामानिमित्तानं असेल, तर ती मंडळी तिथे आवर्जून भेट देतात, कारण ते एक लिव्हिंग मेमोरियल आहे. ते तुम्हाला भारावून टाकणारी ती वास्तू आहे जिथे बाबासाहेब राहत होते. त्या दोन्ही खोल्या तुम्ही ज्यांनी बघितल्या, ते वातावरण अत्यंत भारावून टाकणार आहे. 2022ला मी तिकडे होतो, बरोबर 1922ला बाबासाहेब तिकडे होते, जेव्हा लंडनला ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिलं 1922ला. त्याच्यानंतर बरोबर 100 वर्षांनी तिथे मला जाण्याचा योग आला आणि कदाचित मी ते अनुभवण्याचा प्रयत्न करत होतो की इथे बाबासाहेब झोपत असत, इथे अभ्यास करायचा. त्यामुळे टप्प्याटप्प्यावरती बाबासाहेब मला भेटत गेले. म्हणजे आज मी नेहमी सांगतो ही गोष्ट की आयुष्यात बाबासाहेब आले नसते तर कमलेसुतार राहिला नसता. हे मला नक्कीच मी नेहमी अभिमानाने सांगतो ही गोष्ट. बाबासाहेब भेटले नसते आयुष्यात, बाबासाहेब पुस्तक रूपाने, त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या कामाने भेटले नसते. खूप भारावून टाकणारं एक आयुष्य आहे बाबासाहेबांचं. एकाच आयुष्यात इतक्या बरं, बाबासाहेब तसे अल्पायुषी ठरले दुर्दैवाने. बाबासाहेबांचं खूप कमी वयात त्यांनी हे जग सोडलं, पण या एका आयुष्यात इतक्या कमी वयात बाबासाहेब एक लेखक होते, सामाजिक कार्यकर्ते होते, विद्वान होते, अर्थतज्ञ होते, पत्रकार होते. इतक्या सगळ्या भूमिका एक व्यक्ती ही कशी काय एका आयुष्यात निभावू शकते हे मला आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे. म्हणजे एक माणसाला इतके कांगोरे असावे आणि तेही त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे या सगळ्या भूमिका त्यांनी निभावल्या आणि त्या आजही आदर्श आहेत. हे म्हणत असताना मला दुसरा जो मुद्दा आहे की आपल्याकडे म्हणजे त्या मेनस्ट्रीम कल्चरमधनं, ज्या मुख्य प्रवाहातल्या साहित्यातनं, मुख्य प्रवाहातल्या तुमच्या चर्चांमधनं बाबासाहेब केवळ 2च गोष्टींमध्ये आपल्या समोर आणले गेले किंवा त्यांना आपल्या समोर ठेवण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 2च गोष्टी आपल्याला नेहमी त्याच्याबद्दलच जास्ती उहापोह करण्यात आलं. एक, बाबासाहेब म्हणजे इथल्या वंचित समाजाचे उद्धार करते. 2, बाबासाहेब म्हणजे घटनेचे शिल्पकार ज्यांनी या देशाला घटना दिली. पण ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा बाबासाहेबांचं खूप मोठं कार्य आहे जे आपल्या समोर आणलं जात नाही किंवा आणलं गेलं नाही सिस्टमॅटिकली, असं मी त्याला म्हणेल. हे खूप ठरवून केलं गेलेलं आहे असं मला वाटतं. ज्या प्रकारे म्हणजे 2च महापुरुष मला वाटतं इतिहासात ज्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झाला मोठ्या प्रमाणात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज ज्या प्रकारे आपल्या समोर आणले गेले ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आणि त्यांनी शाहिस्ते खान, अफजल खान, एकाची बोटं छाटली, एकाचा कोथळा काढला वगैरे वगैरे, इतकं त्यांना सीमित ठेवण्यात आलेलं आहे. शिवाजी महाराजांनी इथला आरमार कसा बांधला, शिवाजी महाराजांची महसूल व्यवस्था कशी होती, शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये कशा प्रकारे दुष्काळ असताना त्याचं नियोजन केलं, शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत दिली, हे शिवाजी महाराज आपल्यापर्यंत जसे पोहोचवले गेले नाही, तसेच बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थविषयक त्यांचं काम, त्यांची आर्थिक क्रांतीबद्दलचे विचार, त्यांचे पैशाबद्दलचे विचार, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये त्यांची असलेली भूमिका, आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या निमित्ताने पत्रकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, पत्रकार बाबासाहेब आंबेडकर, संपादक बाबासाहेब आंबेडकर, हे आपल्यासमोर कधी येऊच दिले गेले नाही किंवा आले तरी ते फार तर फार आपण असे एखाद्या कार्यक्रमात त्यांचा विचार करतो. हे बाबासाहेब तुमच्यापासून, माझ्यापासून आणि येणाऱ्या पिढ्यांपासून एक लपवण्याचं काम झालेलं आहे, जे आपल्याला पुन्हा एकदा नव्याने तो अभ्यास करून प्रत्येकाला इथल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर ते आणायचं काम हे आम्हा सगळ्यांना करावं लागणार आहे. ती हत्तीची आणि 5 आंधळ्या माणसांची गोष्ट आहे. तो हत्ती असतो, त्याच्यासमोर 5 आंधळे माणसं असतात. एक जण त्याच्या शेपटाला हात लावतो, त्याला वाटतं हत्ती कसा असतो, तर हत्ती दोरीसारखा असतो, दोरखंडासारखा असतो. जो पायाला हात लावतो त्याला वाटतं की हा एखाद्या पिलर सारखा आहे. जो कानाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती सुपासारखा आहे. जो सोंडेला हात लावतो त्याला वाटतं तो सापासारखा, अजगरासारखा आहे. तसंच आपल्याला इतक्या ब्लाइंडली न फॉलो करता बाबासाहेबचे वेगवेगळे पैलू आहेत, ते सगळ्यांचा ज्या ज्या त्यांच्या विभागामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर अर्थशास्त्रामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही सगळ्यांनी अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे होते ह्याच्या आपल्याकडे खुल्या चर्चा व्हायला पाहिजे. ते लोकांपर्यंत बाबासाहेब पोचवले गेले पाहिजे, हे जनसामान्यांपर्यंत पोचवले गेले पाहिजे. बघा, लक्षात घ्या, आम्ही वाचतो, आम्ही एका वैचारिक सर्कलमध्ये वावरत असतो.